नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहोत साधा सोपा असा डाळ तडका घरच्या घरी कसा करायचा। त्यासाठी मी इथं 1 कप तूर डाळ स्वच्छ धुवून त्यामध्ये गरजेनुसार पाणी ॲड करून अर्धा चमचा हळद टाकून मीडियम गॅसवर 3 ते 4 शिट्ट्या करून घेत आहे। फोडणीसाठी 1 मीडियम आकाराचा कांदा, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहे। त्याचबरोबर फ्रेश अशी ताजी आले लसणाची पेस्ट, 1 मध्यम आकाराचा टोमॅटो, त्याचबरोबर भरपूर अशी कोथिंबीर। फोडणीसाठी तेल 3 चमचे तेल मी इथं गरम करून घेतले आहे। त्यामध्ये अद्रक, लसूण, जिरे, मोहरी, हिरवी मिरचीची फोडणी करून घेऊयात। फोडणी छान झाल्यानंतर त्यामध्ये चिरलेला कांदा तोही गुलाबीसर परतून घेऊयात व थोडीशी कोथिंबीर टाकूयात, म्हणजे चव छान येते। त्याचबरोबर टोमॅटो देखील मीडियम गॅसवर परतून घेऊयात। टोमॅटो मऊ झाल्यानंतर त्यामध्ये सुके मसाले ॲड करून घेऊयात। 2 चमचे लाल तिखट, 1 मोठा चमचा धने पावडर व थोडासा गरम मसाला ॲड करून आपण मिश्रण मिक्स करून घेऊयात। अशा पद्धतीने तेल सेपरेट झाल्यानंतर शिजवलेली डाळ आपण बघू शकता, अतिशय छान अशी आपली डाळ मऊसूद अशी शिजली आहे। ती आपण फोडणीमध्ये घालून घेऊयात व गरजेनुसार पाणी ॲड करून चवीनुसार मीठ ॲड करूया व थोडीशी आणखी कोथिंबीर ॲड करून डाळ तडका हलवून घेऊयात। बघू शकता व्यवस्थित आता आपला डाळ तडका तयार झाला आहे। यावर मी 1 चमचा तूप, त्यामध्ये थोडासा लाल तिखट आणि कोथिंबीर टाकून फोडणी करून घेतली व ती अशी वरून घातली। ह्याच्याने टेस्ट खूप छान येते तुमच्या डाळ तडक्याला। मी इथं जिरा राईस करून घेतला आहे, त्यासोबत हा डाळ तडका अतिशय छान लागतो। बघू शकता साधा सोपा पण चवीला एकदम भन्नाट असा लागणारा डाळ तडका घरच्या घरी सोप्या पद्धतीने दाखवला आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।